कोणाला कशाचं तर कोणाला कशाचं वेड असतं। मॅडमचा आमच्या उद्या आहे वाढदिवस आणि त्यासाठी इकडे चाललेलं आहे की उद्या स्कूलमध्ये मुलांच्यासाठी चॉकलेट घेऊन जायचं आहे आणि भक्ती त्या पिशवीमध्ये एक चॉकलेट शिल्लक राहिलं भक्ती, तर 2 भक्तीनं चॉकलेट घेऊन आले। 50 चॉकलेट्स, हे आहे 62 चॉकलेट्स। बघितलं 112 चॉकलेट, 112 चॉकलेट भक्ती घेऊन आले। मी तिला की नाही सांगत होते की हे राहू दे, चॉकलेट लहान मुलं आहात का तुम्ही, आता 8वीला गेलेला आहात तरी पण चॉकलेट कशाला, तर मला म्हणते मी बाकीच्या मुलांचं खाते ते, तर म्हटलं ठीक आहे घेऊन ये। एवढी भक्ती ह्या चॉकलेटमध्येच एवढी भक्ती खुश झाली ना की वाढदिवस करायची गरजच नाही आहे ना। हा ठीक आहे, वाढदिवस करायलाच नको मग। तर भक्तीचा उद्या वाढदिवस, कसं वाटतंय? मला स्कूलला सिव्हिल ड्रेस नसतो, आम्हाला स्कूलच्या युनिफॉर्ममध्ये जा। चांगलं आहे ना, माझा ताप गेला। अगं मग समजणारा समजत पण नाही कोणाला की आज माझा वाढदिवस आहे। आपण सांगायचं ओय माझा वाढदिवस आहे, ओय माझा वाढदिवस आहे। नाही कुणाला ऑलरेडी झाला काय? कालच सगळ्यांनाच नाही, आजच सगळ्या समजले, सगळे आजच म्हणत होते। सगळ्यांना म्हटलं ना आज आहे हो। भक्तीचा वाढदिवस, म्हणजे काय विचारूच नका। अगं ई, आता 8वीला गेली पोरगी माझी, तरी पण भक्ती ना हॅपी बर्थडे। कोणाला हॅपी बर्थडे। चालेल तुला? खूपच आवडली। कच्चा मँगो माझ्या फ्रेंड्सला लई आवडते। कच्चा मँगो आणि मला लई आवडते। बघू मी ना। दिली। हा भरा की हो, आणि घ्या सगळंच गुंडळून। आता मी उद्या सकाळीच वाट बघा, पण नाही वाटतं यार, सकाळ झाली की मग अरे यार आज संपता दिवस, परत मला एक सगळेच वर्ष दिवस सकाळी संपतात, सगळेच दिवस येतात जातात, ते एक चालूच वर्षाची वाट असतं। बघत बसावी लागणार मला परत। होय काय? हो। बर चॉकलेट बर, काय डबल पॉवर आहे।